हॅलो हॅलो. चला मी विनंती करतोय माननीय आपण कृपया स्टेजवर बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. कोरे संघ नावाजलेला बलाढ्य संघ आणि आपण हे जे सामने पाहतोय ते ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहतोय. खरंच त्यांचं देखील इकडे मनापासून स्वागत असेल. पूर्ण दिवसभराचे सामने ते आपल्याला यूट्यूबवर लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतील घर बसल्या. याच्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून मी स्वागत करतोय. आयोजकाच्या माध्यमातून सनसेट चिखले संघ नावाजलेला संघ तसेच कोरे संघ हा देखील कावड भंडारी समाज यामध्ये एक नावाजलेला संघ. निश्चितच दोन्ही संघ बलाढ्य संघ आणि या दोन्ही बलाढ्य संघामध्ये ही चुरस आपल्याला पाहायला मिळेल काही क्षणातच. सामने 5 षटकांचे असतील. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. 4 षटक 20 मिनिटात होणं गरजेचं आहे. अदरवाईज पेनल्टी लावण्यात येईल एका षटकाची. त्या षटकामध्ये मात्र कुठेतरी एक खेळाडू अजूनही सर्कलच्या मध्ये असेल याची नोंद घ्यायची आहे. ही पेनल्टी असेल जर तुम्ही 4 षटक 20 मिनिटात नाही संपवली तर. सलामीचे फलंदाज कोरे संघाकडून ते पियुष आणि याज्ञिक. निश्चितच नाव फलंदाज कोरे संघाकडून आक्रमक असे फलंदाज नेहमी आम्ही कावड भंडारी समाजामध्ये यांचा परफॉर्मन्स पाहत आलो आहे आणि नावाजलेला संघ आहे हा कोरे संघ. तसेच सनसेट चिखले हा देखील पंचक्रोशीत नावाजलेला संघ. दोन्ही संघ बलाढ्य संघ. पण पाहूया यामध्ये कोणता संघ मात्र विजय संपादन करतोय ते आपल्याला काही क्षणातच पाहायला मिळेल. स्ट्राईकवर आहेत ते पियुष एक आक्रमक ठाकुरा फलंदाज. षटकार चौकार मात्र नेहमीच खेचतात असे पियुष आपल्याला पाहायला मिळते. तसेच गोलंदाजीवरती आहेत ते धीरेंद्र एक अष्टपैलू खेळाडू सनसेट चिखले या संघाकडून नेहमीच कामगिरी करतात आणि राज्यपातळीवरती देखील हे खेळाडूने आपली कामगिरी केली आहे. नेपाळपर्यंत यांची कामगिरी यांनी दाखवून दिली आहे. दरम्यान षटक क्रमांक पहिला गुण ते धीरेंद्र आणि सामना करेल डावखुरा फलंदाज पियुष. हा पहिला चेंडू इकडे मात्र पहिला चेंडूवरती एक मोठा झटका लागतोय तो पियुषच्या स्वरूपात कोरे संघाला. यस कम ऑन डीजे. सुरेख मी मगाशीच म्हटलं होतं अष्टपैलू खेळाडू आहे धीरेंद्र. एक चांगली कामगिरी करतात प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी. इकडे मात्र पहिल्या चेंडूवर त्यांनी त्यांचं योगदान दिलंय आणि एक मोठा फटका लागतोय तो कोरे संघाला पियुषच्या स्वरूपात. आता मात्र क्रीडा जात आहेत ते अक्षय. पाहूया अशा प्रकारे कामगिरी करतायत आपल्या संघासाठी अक्षय. सुरेख झेल टिपला गेला एसटीच्या मागे विशाल पाटील यांच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा उर्ध्व विकेटचा मारा असेल. सामना करेल अक्षय. इकडे मात्र एक मोठा फटवण्याचा प्रयत्न केला गेला. आपण कुठेतरी बॅटीच्या कडे लावून गेलेला चेंडू एक धाव मात्र रोखू शकत नाही आणि एका धावेने मात्र कोरे संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. एक गडी बाद 1 धाव अशी ही धावसंख्या
पाहायला मिळते या सामन्यामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू इकडे मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय का सीमा रेषा जवळ चेंडू थांबला जात आहे पाहायचंय. पंचांचा निर्णय. तिकडे मात्र 4 धावा. यस कम ऑन डीजे. मात्र सरसावते. धावसंख्या होती ती 5 धावा. एक गडी बाद. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय पहिल्या षटकातला, पहिल्या सत्रातला. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इकडे मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे धीरेंद्र यांच्याकडून. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. यष्टीरक्षक विशाल पाटील यांच्या हातात निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक म्हणता येईल. चांगला टप्पा, चांगली गती पाहायला मिळाली धीरेंद्र यांच्याकडून. त्याप्रमाणे आक्रमक असे फलंदाज मात्र मैदानामध्ये हजर अक्षय आणि याज्ञिक. खरंच हे देखील खूप नावाजलेले फलंदाज आहेत. सुरेख चेंडू होता. पुन्हा एकदा स्टीच्या खूप जवळ गेलेला चेंडू होता. याज्ञिकला का हा चेंडू समजला नाही आणि चेंडू मात्र पुन्हा जातोय तो विशाल पाटील यांच्या हातातून. निर्धाव चेंडू रोखून ठेवलाय ते कोरे संघाला. बलाढ्य संघ कोरे संघ. इकडे मात्र बॅटीच्या कडे लावून गेलेला चेंडू जातोय का आणि झेल मात्र टिपला गेला. गडी मात्र पुन्हा बाद याज्ञिकच्या स्वरूपात. यस कम ऑन डीजे. खूप चांगली सुरुवात म्हणता येईल सनसेट चिखले या संघाकडून, कारण की कोरे संघाचे फलंदाज मात्र ते बाद करतात. 2 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत आणि आता मात्र पुढील बॅटर्स तन्मय. सामने 5 षटकांचे आहेत. काही गरज नव्हती घाई करायची, कारण की षटक मात्र पहिलं खूप चांगलं हाताळलं धीरेंद्र यांनी. 2 गडी मात्र बाद केले आणि आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्या त्या धीरेंद्र यांनी. चला पुढील गोलंदाज गणेश. गणेश एक नावाजलेले गोलंदाज आहेत. आपल्या अनुभवाचा मात्र ते पुरेपूर वापर करतीलच निश्चितच. पाहूया पहिला चेंडू. गणेश पंचांकडे मात्र दाद मागितली आहे आणि कुठेतरी पंचांनी दाद फेटाळली आहे. थोडा उंचीचा असेल निश्चितच, कारण की चेंडू मात्र कुठेतरी खूप वरून ट्रॅव्हल करत होता आणि त्या कारणाने मात्र पंचांनी मात्र त्यांना बाद दिलं नाही. आणि पण चांगलं असं योगदान म्हणता येईल गणेश यांचं पहिल्याच चेंडूमध्ये. चांगला अनुभव आहे या गोलंदाजाला गणेश. इकडे मात्र निश्चितच पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मात्र येतात अवांतरच्या स्वरूपात. कुठेतरी 1 धाव अजूनही वाढली जाते. धावसंख्या मात्र पोहोचते ती 6 धावांवरती. खरंच रोखून ठेवले ते कोरे बलाढ्य संघाला, कारण की सलामीचे फलंदाज त्यांचे मात्र तंबूत परतलेत. आता मात्र अक्षय आणि तन्मयवरती मात्र जबाबदारी असेल ती कोरे संघाची. दरम्यान पुढचा चेंडू. इकडे मात्र सुरेख चेंडू होता आणि 1 धाव मात्र काढली गेली. चांगली फेकी येते का? 2 धावा मात्र रोखू शकत नाही, कारण की चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं अक्षय आणि तन्मय मध्ये. आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पोचते ती 8 धावांवरती. खरंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चांगला फटका सजवलेला, पण तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चला पुढचा चेंडू. थोडस थांबायचं आहे.
आतापर्यंत एक षटक 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 8 धावा झाल्यात. 2 गडी मात्र बाद झाल्यात कोरे संघाचे. दरम्यान पुढचा चेंडू इकडे मात्र पुन्हा एकदा पॅटीच्या कडेला लावून गेलेला चेंडू विशाल पाटील यांच्या हातात आणि गडी मात्र बाद. मी मगाशीच म्हटलं होतं गणेश यांच्याकडे अनुभवाची मात्र कमतरता नाही आणि गडी मात्र बाद अक्षयच्या स्वरूपात. येस कमॉन डीजे. जास्त काही करू शकले नाही आपल्या संघासाठी याचं मात्र त्यांना दुःख असेलच. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मात्र प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं आणि त्याने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आपल्या संघासाठी. पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितका चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. अनुभव मात्र गोलंदाज गणेशकडे, त्याचा मात्र कुठेतरी वापर आपण ते करतायत आपल्या संघासाठी आणि एक मोठे फटके मात्र येत नाहीये. धावसंख्या मात्र पोचते ती फक्त 8 धावांवरती. आता मात्र स्ट्राईकवर आहेत एक आक्रमक खेळाडू कौशल. खरंच हा आक्रमक खेळाडू आहे, षटकारामध्ये फक्त डील करतो असा हा कौशल आपल्याला पाहायला मिळतोय क्रीजमध्ये. स्ट्राईकवर आहेत ते कौशल सामना करतील गणेश यांच्या अनुभवाचा. आणि इकडे मात्र कुठेतरी यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू, त्या कारणाने मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. एक धावात मात्र भर आणि एका धावेने धावसंख्या मात्र पोचली ती 9 धावांवरती. पाहूया आता कौशल आणि तन्मय कशा प्रकारे आपल्या संघाला 5 षटकापर्यंत पोहोचवतायत. इकडे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली गेली पण दाद मात्र फेटाळली गेली आणि चेंडू मात्र निर्धाव. चांगला टप्पा मी स्टार्टिंग पासून म्हणतोय गणेश ह्या खेळाडूबद्दल. गोलंदाजी करतायत खूप वर्ष झाली त्यांना मी पाहतोय आणि अनुभव मात्र खूप खचखचून भरलाय. इकडे मात्र कुठ्याचा चेंडू होता आणि चेंडू मात्र पुन्हा निर्धाव जातोय. रोखून ठेवलं जातंय ते कोरे संघाला. या षटकातला चेंडू शेवटचा. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली गेली. चेंडू मात्र एसटीच्या वरून गेला, त्या कारणाने मात्र चेंडू हा अवंतर नव्हता. षटक मात्र संपतंय. धावसंख्या रोखून ठेवली आहे ती फक्त 9 धावांवरती. येस कमॉन डीजे. ला 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 ला. आतापर्यंत बाद झालेत दोन्ही संघ, नावाजलेले संघ. पण आता मात्र वैयक्तिक षटक क्रमांक 2 आणि संघासाठी षटक क्रमांक 30 मध्ये ते अष्टपैलू खेळाडू धीरेंद्र. इकडे मात्र हलकताने खेळून काढलेला चेंडू कव्हर दिशेने 1 धाव मात्र पूर्ण केली. 2 धावेचा निश्चितच प्रयत्न करणार नाही कारण त्याची काहीच गरज नाहीये. चांगली फेकी म्हणता येईल. 1 धाव मात्र कुठेतरी काढली गेली. जर का हे 2 फलंदाज क्रीजमध्ये राहिले 5 षटकापर्यंत तर मात्र एक मोठा धावांचा डोंगर रचला जाईल असं मला वाटतंय, कारण की हे दोन्ही खेळाडूंना मी खेळताना पाहिलंय. दरम्यान पुढचा चेंडू धीरेंद्र तू कौशल. 1 धाव मात्र कुठेतरी काढली गेली. समजूतदारपणा पाहायला मिळतोय, याची गरज आहे कोरे संघाला कारण की त्यांचे 3 गडी मात्र बाद झालेत. आता या जोडीवरती मोठी जबाबदारी असेलच कारण की समोर देखील एक नावाजलेला संघ आहे
सनसेट चिखले. इकडे मात्र पुन्हा एकदा समंजसची खेळी पाहायला मिळाली. एक रन, एक धाव पूर्ण केली. 2 धावाचा देखील प्रयत्न, 2 धावा पूर्ण. आणि खरंच एका धावेचं 2 धावेत रूपांतर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जेव्हा चौकार षटकार येत नसतात तेव्हा मात्र कुठेतरी एकेरी दुहेरी धावा काढणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून धाव फलक चालता राहील. हे आपण खरंच क्लास आपल्या बॅट्समन भारतीय संघातून विराट कोहली यांच्याकडनं आपण पाहतो. जेव्हा चौकार षटकार येत नसतात तेव्हा मात्र कुठेतरी एकेरी दुहेरी धावावरती ते मात्र संघाचं धाव फलक सतत सुरू ठेवतात आणि आपल्या भारतीय संघाला मात्र कुठेतरी विजय संपादन करून देतात. हे देखील आपल्याला आज पाहायला मिळेल. आज खरंच लढत आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये देखील हा सामना रंगणार आहे दुपारी नंतर. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुढे बोट फिरवली गेली चेंडूवरती. स्लोवरलंदा चेंडू होता आणि इकडे मात्र समंजसपणे ढकला आणि एक धावासाठी मात्र कुठेतरी ढकलला गेला आणि एका धावसंख्येने मात्र धावसंख्या पोहोचते ती 14 धावांवरती. खरंच समंजसपणा पाहायला मिळतोय कोरे संघाकडून, कारण की आपले 3 गडी बाद झालेत आणि चौकार षटकार येत नाहीये, तर मात्र सन्मान दिला जातोय त्या चेंडूला. इकडे मात्र का झेल टिपला जाईल का, एक प्रयत्न केला गेला पण चेंडू मात्र ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. चौकार प्रयत्न केला गेला होता झेलसाठी पण पूर्णपणे प्रयत्न केला नव्हता, त्या कारणाने मात्र चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही आणि 4 धावेने मात्र धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 4 धावेने 18 धावांवरती. धन्यवाद डीजे. पुन्हा चेंडू असेल, धीरेंद्र सामना करतील. कौशल इकडे मात्र सुरेख फटका आणि इकडे मात्र 4 धावा. या 4 धाव्याने मात्र धावसंख्या पोहोचते ती 22 धावांवरती. चला षटक मात्र संपताय. येस कमॉन डीजे. चला पुढील गोलंदाज शुभम. पुढील गोलंदाज शुभम पाहूया काय कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. निश्चितच ठाकुरा गोलंदाज असेल, सामना करेल तन्मय. काय नाव इकडे मात्र एक हलक्याने काढला चेंडू, एक धाव मात्र रोखू शकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. समंजसपणाची खेळी आपल्याला पाहायला मिळते, कारण की एकेरी दुहेरी धावा देखील जर काढल्या तर मात्र कुठेतरी धाव फलक चालू राहतो आणि समोरच्या संघावरती दबाव मात्र येतो. चला पुढचा चेंडू. इकडे मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला पण बॅटीच्या कडेला लागलेला चेंडू होता, निर्धाव चेंडू होता. चेंडू मात्र निर्धाव चेंडू जातोय तो शुभम यांच्याकडे.
दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल शुभम टू कौशल. इकडे मात्र मी मगाशीच म्हटलं होतं कौशल 6 मध्ये डील करत असतात आणि षटकार मात्र खूप मारत असतात ते. हे आम्ही उसरणी गावात देखील पाहिलं, वाढवण गावात देखील पाहिलं. षटकारामध्ये डील करतात. एक आक्रमक फलंदाज आहेत कोरे संघाकडून आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती 29 धावांवरती. 29 धावा. पुढील चेंडू राऊंड विकेटचा मार असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. 1 धाव मात्र काढली गेली. 2 धावेचा प्रयत्न निश्चितच चांगली ताळमळ होते का आणि 2 धावा मात्र काढण्यामध्ये यश कोरे संघ आणि या 2 धावेने पुन्हा धावसंख्या होते ती 31 धावांवरती. दोन्ही हे जे बॅटर्स आहेत त्यांना मात्र त्यांचं कर्तव्य मात्र समजतं की आपला संघ अडचणीमध्ये होता आणि आपण जाऊन काहीतरी करणं गरजेचं आहे. हे मात्र कुठेतरी ते प्रूफ करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर आणि एका धावेमध्ये भर. खरंच धावसंख्या होती 32 धावा. जेव्हा 3 गडी बाद झाले तेव्हा तर कुठेतरी गोरे संघाची अवस्था थोडीशी बिकट होती पण कुठेतरी कमबॅक केलं या जोडीने आणि आतापर्यंत 32 धावापर्यंत मजल मारली आहे ती कोरे संघाने. इकडे मात्र पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू देणं मात्र या बॅटरसाठी खूप महाग असं आणि या धावेने धावसंख्या होते ती 38 धावा. कारण की कौशल जर फुलटॉस त्यांचा चेंडू मिळाला तर मात्र निश्चितच सीमारेषा पार नक्कीच मारणार. कारण की हा बॅटर जो आहे तो फक्त षटकारामध्ये डील करतो आणि 30 धावा आतापर्यंत लागल्या त्या धावा फलकावरती आणि या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. चला शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. पुन्हा एकदा शुभम टू कौशल. इकडे मात्र खरंच 1 धाव मात्र रोखू शकत नाही आणि या एका धावेने मात्र धावसंख्या सरसावते. धावसंख्या होते ती 39 धावा. षटक मात्र संपतं. यस कमॉन डीजे. चला पाणी घेऊन जा. प्रतीक हॅलो. पुढील गोलंदाज प्रतीक. पाहूया कितीपर्यंत धावा रोखून ठेवतोय. सनसेट चिखले संघाकडून मात्र कामगिरी करताना नेहमी पाहायला मिळत आहेत प्रतीक. आता मात्र स्ट्राईकवर आहेत ते. एक आक्रमक खेळाडू ज्यांनी षटकारात डील केली आहे. प्रत्येक चेंडू मागे किती धावांचा डोंगर रचला जातोय ते मात्र कळेल. पहिला चेंडू पुन्हा एकदा फुल टॉसलेचा चेंडू होता आणि इकडे मात्र 1 धाव काढली. 2 धावाचा प्रयत्न. निश्चितच 2 धावा मात्र काढल्या गेल्या आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या सरसावते ती 41 धावांवरती. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये सनसेट चिखले कुठेतरी कामगिरी करणं खूप गरजेचं आहे कारण की एकेरी धावाची 2 धावेमध्ये रूपांतर केलं जात आहे कोरे संघाकडून. एक झेल मात्र सुटला होता. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल आणि इकडे मात्र थोडी लय भटकली जाते. एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू. थोडा दबाव येत आहे ते प्रतीक यांच्या वरती
आणि एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 42 धावांवरती. 5 षटकांचे हे सामने असतील. पहिलं षटक पॉवर प्ले, पहिले 4 षटक हे 20 मिनिटात होणं कंपल्सरी आहे. जर नाही झालं तर मात्र 5व्या षटकाला एक खेळाडू सर्कलच्या मध्ये असेल पेनल्टीच्या स्वरूपात. पुढचा चेंडू, इकडे मात्र बॅटीच्या कडेला लावलेला चेंडू जातोय विशाल पाटील नेस्टगेच्या हातात. झेल टिपला जातोय, गडी मात्र बाद. यस, कम ऑन डीजे, तू वाजव. संघाची धावसंख्या झाली ती 42 धावा. त्यामध्ये वैयक्तिक बॅटिंग स्कोर 13 चेंडूमध्ये 26 धावा काढल्या गेल्या त्या बॅटर्स कौशल यांच्याकडनं. जोरदार टाळ्या पाहिजे या खेळाडूसाठी, कारण की त्या खेळाडूच्या धावांमुळे मात्र कुठेतरी कोरे संघ धावसंख्या उभा करू शकला. मात्र आता मला नवीन बॅटर्स मैदानामध्ये अमेय अंतिम षटक असेल. प्रतीक टू अमेय. चला पुढचा चेंडू, ओव्हर द विकेटचा मारा निश्चितच. इकडे मात्र खरंच पंचांकडे दाद मागितली गेली, पण खरंच चेंडू मात्र एसटीच्या थोड्या जवळना गेला आणि त्या कारणाने पंचांनी वाईटचा इशारा दिला नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. अमय मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण अंतिम षटक आहे, तेच करणं खूप गरजेचं असतं आपल्या संघासाठी. इकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय का, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सीमा रेषा जवळ, पण 2 धावा मात्र रोखू शकले नाही. खरंच क्षेत्ररक्षण मात्र कुठेतरी चांगलं होणं गरजेचं असतं आणि हे कुठेतरी आपला कमबॅक म्हणून पाहायला मिळालं. धावसंख्येत मात्र भर, धावसंख्या होते ती 44. खरंच खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे सीमा नीना त्यांच्याकडून. पुढचा चेंडू प्रतीक टू अमेय. इकडे मात्र फोडता फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि फटका मात्र चुकला. अदरवाईज हा निश्चितच षटकार असता आणि गडी मात्र बाद अमेयच्या स्वरूपात. धावसंख्या रोखून ठेवली आहे ती 44 धावा. अजून एक चेंडू शिल्लक या अंतिम षटकाच्या पहिल्या सत्रातला अंतिम षटक आणि अंतिम चेंडू. आतापर्यंत फक्त धावा काढणं गरजेचं आहे, षटकार होतं का पाहायचं आहे. प्रतीक मात्र गोलंदाज आपली कामगिरी करताना. इकडे मात्र पुन्हा एकदा पंचांचा निर्णय, वाईटचा निर्णय, त्यामुळे एक धाव मात्र कुठेतरी काढली गेली. पंचांशी कोणतेही वाद घालायचा नाहीये आणि एका धावेने धावसंख्या मात्र होते ती 45 धावा. षटकार होतं का पाहायचा आहे. या चेंडूमध्ये जर आला तर मात्र कुठेतरी 51 धावापर्यंत मजल मारेल ते कोरेस संघ. आणि इकडे मात्र फटका सजवलाय पण क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आणि गडी मात्र बाद. 45 धावा, हॅलो 46 धावांचं आव्हान ठेवलंय. येस डीजे तू वाजव.
बघतोय या यूट्यूब लाईव्ह साठी स्कायलाईन नेटवर्क यांनी मात्र खरं खूप मोलाचं योगदान दिलंय, त्याबद्दल आम्ही त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय. हॅलो. चिखली संघासमोर धावसंख्याचा डोंगर रचलाय, तो 45 धावांचा आणि 43 धावांचा आव्हान ठेवलाय. 30 चेंडू मध्ये 43 धावांचं आव्हान असेल ते सनसेट चिखले या संघासमोर. तसेच षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिल्या मध्ये ते पियुष सामना करेल विशाल पाटील. नॉन स्ट्राईकवर आहेत ते श्रीनाथ. चला षटक क्रमांक पहिला चेंडू उर्ध विकेटचा मार असेल, सामना करेल विशाल. कडेला लागून गेलेला चेंडू जातोय, पहिला चेंडू निर्धाव. आणि ही जोडी मात्र कुठेतरी मैदानामध्ये असली तर मात्र कुठेतरी हा सामना जिंकला जाईल. इकडे मात्र झेल टिपला जातोय का, आणि इकडे मात्र पहिला झटका लागतोय विशालच्या स्वरूपात. कमॉन डीजे वाजव. इकडे मात्र मोठा फटका लागला तो सनसेट चिखले संघाला विशाल पाटीलच्या स्वरूपात. यामुळे मात्र त्याची जागा घ्यायला येतात ते पुढील फलंदाज ओमकार. निश्चितच पुरा फलंदाज प्रकारे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. तसेच चांगला असा टप्पा पाहायला मिळाला गोलंदाज पियुष यांच्याकडून. बॅट्समॅनला काही समजला नाही आणि एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कौशलने मात्र सुरेख झेल टिपला आणि पहिला झटका लागला तो सनसेट चिखले संघाला. चला पुढचा चेंडू. याही मात्र राऊंड विकेटचा मारा होता, सुरेख चेंडू, चांगला टप्पा. खरंच पियुष यांच्याकडनं चांगली कामगिरी करतात नेहमीच पियुष आपल्या संघासाठी. कष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंगने मात्र काय करू शकले नाही खास, पण मात्र त्यांच्या बॉलिंगमुळे ते मात्र सहकार्य करतायत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. इकडे मात्र चेंडू भिरकावून दिलाय, झेल टिपला जातोय का, आणि इकडे मात्र झेल सोडला गेला. आणि हा झेल सोडणं किती महागात पडू शकतं हे मात्र आता आपल्याला पाहायला मिळेलच. कारण की झेल टिपणं म्हणजे मॅच टिपणं असं असतं क्रिकेटमध्ये. कॅचेस विन मॅचेस हे समीकरण. जर आपण ती मॅच पाहिली असेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, त्यामध्ये आपण हे पाहिलं असेल ज्यावेळेला ट्रेव्हिस हेडच्या जेव्हा कॅच सोडल्या गेल्या त्यावेळेला मात्र कुठेतरी ते मॅच घेऊन गेले असं म्हणता येईल. जर त्यांच्या कॅच टिपल्या असता तर मात्र कुठेतरी अफगाणिस्तान हा फ्रंट फुटला असता. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इकडे मात्र सुरेख चेंडू होता. ओमकारला का चेंडू समजला नाही आणि खरंच रोखून ठेवलाय. कौतुक म्हणता येईल पियुष यांच्याकडून, कारण की चांगली कामगिरी करतायत आपल्या संघासाठी, नेहमीच करतात असे अष्टपैलू खेळाडू पियुष. स्ट्राईकवर आहेत ते ओमकार, हे देखील एक नावाजलेले फलंदाज आहेत. सुरेख चेंडू होता, पंचांकडे दाद मागितली आणि इकडे मात्र बरोबर त्रिफळाची होण्याच्या आधीच स्टंपच्या समोर सापडले गेले आणि गडी मात्र बाद पायचीच्या स्वरूपात. आणि मोठे झटके लागतायत ते सनसेट चिखले संघाला. येस कमॉन डीजे तू वाचव.
पवनसूत नवली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे कॉम्बॉक्स जवळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी कृपया नाणेफेकीचा कौल करायला यायचा आहे. चला सामन्याकडे वळूया. पुढील गोलंदाज कौशल, स्ट्रायकर ते श्रीनाथ. पहिला चेंडू ओव्हर द विकेटचा मारा असेल. फुलटॉस लेनचा चेंडू होता, भिरकावून दिला. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार, येतोय एक चौकार. कमान डीजे. कुठेतरी वापर निश्चित असेल, फ्री हिट असेल. नवली संघाचा कर्णधार, मी पुन्हा एकदा कॉल देतोय की त्यांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवली संघ चला पुढचा चेंडू असेल कौशल टू श्रीनाथ. इकडे मात्र फ्री हिटचा चेंडू होता, पण याचा मात्र कुठेतरी पुरेपूर फायदा घेता आला नाही श्रीनाथ यांना, आणि चेंडू मात्र कुठेतरी निर्धाव टाकला जातोय. 22 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे, ती सनसेट चिखले सांगाला. 22 चेंडू आणि 38 धावा. पुन्हा एकदा इकडे मात्र पंचांचा निर्णय, नो बॉल. चेंडू ट्रॅव्हल करतोय का, आणि ओव्हर मात्र कुठेतरी षटक मात्र कॅन्सल करावी लागेल नियमानुसार. आमंत्रित करण्यात आलेलं आहे, पण संदीपकडून समालोचन अप्रतिम होत आहे. एक चिखला इलेंग आणि कर्णधार आणि ऑलराऊंड म्हणून मी या गावात खेळत होतो, आणि त्यांचे फार फार आभारी आहे आमच्या आयोगाकडून. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही कौतुक केल्याबद्दल. चला सामन्याकडे वळूया. आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत, अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. चला नाणेफेकीसाठी जायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पुढील सामना जो रंगणार आहे
धावसंख्या मात्र पोहोचली आहे आतापर्यंत ती 13 धावांवरती. फक्त 2च चेंडू टाकले गेलेत आतापर्यंत. ह्याची नोंद घ्यायची आहे. कोरे संघाने फ्रीट कंटिन्यू असेल, ह्याची नोंद घ्यायची आहे. श्रीनाथने फ्रीट अजूनही कंटिन्यू आहे तुमच्यासाठी. कोरे संघाला मात्र थोडं क्षेत्रक्षणामध्ये बदल करणं गरजेचं झालंय, कारण की आक्रमक रूप धारण केलंय ते श्रीनाथ गावड यांनी, आणि याची गरज आहे सनसेट चिखली संघाला. बावीस चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यक आहे ती सनसेट चिखली संघाला. नवली संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय कळवायचा आहे. दरम्यान इकडे मात्र पुढचा चेंडू होता, इकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय का? पियुष मात्र चेंडूच्या खाली जायचा प्रयत्न करतायत आणि निर्णय मात्र पंच कळवतीलच. दरम्यान 2 धावा पूर्ण केले, 3 धावाचा प्रयत्न, 3 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. तिकडे मात्र आहेत कार्यकारी तिकीट नेमलेले आहेत, त्यांनी देखील सांगितलं की चौकार नाहीये. 3 धावा मात्र काढल्या गेल्यात. या 3 धावेने मात्र तिकडे मात्र प्रतीक गावड तैनात आहेत आणि ते पाहतायत तिकडनं. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो, अभिनंदन करतो. असं सहकार्य करत राहा अंतिम सामन्यापर्यंत, हीच अपेक्षा. चला, धावसंख्या मात्र झाली आहे आतापर्यंत 16 धावांवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अकुट्यपचा चेंडू होता, मात फिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. यस, कम ऑन डीजे. धावसंख्येने मात्र धावसंख्या पोहोचते 22 धावांवरती. आता मात्र 20 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे ती सनसेट चिखले संघाला. कुठेतरी दडपण येते ते कोरे संघावरती, पण प्रयत्न मात्र सोडायचे नसतात. स्वतःवरचा विश्वास, ज्याला आत्मविश्वास असं म्हणतात, तो कधीच गमवायचा नसतो. जेव्हा आपण क्रिकेटमध्ये आत्मविश्वास गमावतो तो मात्र खेळाडू कधीच यशस्वी होत नाही. प्रयत्न मात्र करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू, इकडे मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण फटका मात्र चुकला. 1 धाव मात्र वाढली गेली आणि एका धावेने पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. या सामन्याचं धावसंख्या होते ती 23 धावांवरती. यावेळी मात्र स्ट्राईकवर पुन्हा एक आक्रमक फलंदाज श्रीनाथ गावड. ओव्हर द विकेटचा मारा असेल. इकडे मात्र चेंडू भिरका, हॅलो, झेल मात्र सुटला गेला. 2 धावा मात्र रोखू शकत नाही आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पोहोचते ती 25 धावांवर. षटक मात्र संपताय, पाणी घेऊन जायचंय. षटक संपलाय, पाणी घेऊन जायचंय. येस डीजे, तुम्ही वाजवा. निर्णय अठरा चेंडू मध्ये 21 धावांची गरज ती सनसेट चिखले संघाला. श्रीनाथ गावड ह्यांनी मात्र थोडं आक्रमक रूप धारण केलंय. त्याचे त्यांच्या सोबत आहेत हर्ष, ह्यांनी देखील मात्र एक षटकार खेचला होता. दोन्ही
खेळाडू जोपर्यंत क्रीजवरती आहे तोपर्यंत मात्र कुठेतरी कोरे संघावरती दबाव असतीलच. दरम्यान वैयक्तिक षटक क्रमांक दुसरं आणि संघासाठी षटक क्रमांक 14 ते पियुष. षटक क्रमांक 3 असेल, माफ करा. दरम्यान पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल. इकडे मात्र रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इकडे मात्र झेल सोडला गेला. अतिशय सोपा झेल मात्र कुठेतरी जेव्हा सुटला जातो तेव्हा मात्र कुठेतरी मॅच सुटली जाते. कारण कॅचेस विन मॅचेस हे समीकरण असतं क्रिकेटमध्ये. कॅच पकडाल तर मित्रांनो मॅच पकडाल. जर तुम्ही याची संधी सोडली तर मात्र कुठेतरी सामना तुमच्याकडनं लांब निश्चितच जाईल. पुढचा चेंडू. यस, हे समीकरण असतं आपल्या क्रिकेटमध्ये. हे इंटरनॅशनल लेवल पर्यंत तेच असतं. कारण की आपणच ते पाहिलंय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये किती कॅचेस सोडल्या गेल्या, त्या कारणाने निर्णय मात्र बदलले गेले. खूप संघ मालिकेच्या बाहेर गेले, नावाजलेले संघ बाहेर गेले. या कॅचेसमुळेच हा फरक पडला होता. पुन्हा एकदा पुढचा. हॅलो, पुढचा चेंडू पियुष टू हर्ष. तिकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय का? निश्चितच सीमारेषा पार. आलाय चौकार. पुढे मात्र कुठेतरी चांगली कामगिरी करते सनसेट चिखले. पुढचा चेंडू पियुष टू हर्ष. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलेला चेंडू हर्षच्या बॅटीतनं जातोय षटकार. पुन्हा समीकरण सांगतोय 14 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. ती सनसेट पॉइंट चिखले. 14 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे फक्त. कारण की श्रीनाथ आणि हर्ष कुठेतरी आक्रमक रूप धारण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी. मी तर म्हणेल चिखले सीसी संघ असो, यंग चिखले संघ असो की चिखले सीसी संघ असो, मी तर म्हणेल जो पण संघ जिंकेल मी तर म्हणेल फक्त चिखले गावच जिंकेल. कारण की एकत्र येऊन खेळलं जात आहे. आपण हे पाहतोय दोन्ही संघाचे खेळाडू या सामन्यात आपली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा येतोय षटकार. मनोज राऊत यांचं इकडे आगमन झालंय. त्यांचं मी देखील शब्दसमुदाने त्यांचं देखील इकडे स्वागत करेल की त्यांनी वेळात वेळ काढून इकडे येऊन त्यांची उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि आयोजकांकडून त्यांचं स्वागत सुस्वागत. 2 धावून काढले आता मात्र फक्त एका धावेची गरज आहे. ती सनसेट पॉइंट चिखले एका धावेची फक्त गरज आहे. आणि इकडे मात्र ही एक धाव मिळताना पाहायला मिळते. सनसेट पॉइंट चिखले संघ मात्र विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि कोरे संघाचं देखील कौतुक. येस.